जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीचा बहुचर्चित विक्री व्यवहार अखेर रद्द होण्याची प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे। या जमीन विक्री व्यवहारामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप झाला होता। मात्र रवींद्र धंगेकर यांनी हे प्रकरण ताकदीने लावून धरलं। अखेर विशाल गोखलेंनी जैन बोर्डिंगला एक ईमेल पाठवून हा व्यवहार रद्द करण्याची विनंती केलेली आहे। बघूयात। जर खुमखुमी असेल आणि माझ्या विरुद्ध वैयक्तिक टीका करायची तर मला खुलं आव्हान आहे की आता तुम्ही माझ्याशी लढाच। काय म्हणतात पुणेकर, पुरून उरले धंगेकर हे वाक्य जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणात तंतोतंत लागू होते। कारण पुण्यातील जैन बोर्डिंगची जागा विकत घेणाऱ्या गोखले बिल्डर्सनं अखेर या व्यवहारातून माघार घेतली। विशाल गोखलेंनी जैन बोर्डिंग हाऊसच्या विश्वस्त मंडळाला या संदर्भात ईमेल पाठवला। मात्र जोपर्यंत व्यवहार रद्द होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार असा इशारा जैन समाजानं दिला। जरी गोखले बिल्डर्सनं या व्यवहारातून माघार घेण्याचा मेल केलेला असला तरी सध्या या संपूर्ण मालमत्तेवर गोखले बिल्डरचं नाव। जैन बोर्डिंग ट्रस्टने 230 कोटी रुपये परत करावे आणि हा व्यवहार रद्द करावा असा मेल गोखले बिल्डरकडून ट्रस्टला करण्यात आला। त्यामुळे फक्त विशाल गोखलेंनी ईमेल करून हा व्यवहार रद्द होणार नाही, कारण विशाल गोखले आणि जैन बोर्डिंगचे विश्वस्त यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार जर व्यवहार रद्द झाला तर विश्वस्त पैसे परत यायला बांधील असणार आहे। त्यामुळे विशाल गोखलेंच्या 230 कोटींचं काय होणार हा आता प्रश्न आहे। धर्मादाय आयुक्तांनी जर व्यवहार रद्द करण्याचे आदेश देताना पैसे परत करण्याचे आदेश दिले तर गोखलेंना पैसे परत मिळण्याची शक्यता आहे। किया है, माघार लिया है बिल्डर ने, हमको आशीर्वाद देते हैं, अच्छा कार्य है आपने। लेकिन हम चैरिटी कमिश्नर को और आह्वान करेंगे कि आप भी सावचेत हो जाइए और इस अन्यायपूर्ण जो डील हुई है उसको तुरंत रद्द कीजिए, कैंसिल कीजिए और जन भावना से मत खेलिए। ध्यान रखिए, मैं कहना चाहूंगा भगवान महावीर स्वामी सब कुछ छोड़ करके हुए हैं दिगंबर। मतलब कहेंगे आप कि हम लोग हैं नंगे और नंगे से मतलब पंगा, जो नंगा से लेगा पंगा वो खुद हो जाएगा पूरा नंगा। जोपर्यंत सध्या कागदोपत्री जर विचार केला तर ही मालमत्ता गोखले डेव्हलपर्सच्या नावानं आहे, कारण खरेदीपत्र झालेलं आहे। ते खरेदीपत्र पूर्णपणे रद्द होऊन प्रॉपर्टी कार्डावर एचएनडी बोर्डिंगचं नाव जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आमचा लढा संपत नाही। जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होण्यामागे शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांचं मोठं योगदान आहे। या प्रकरणात त्यांनी थेट केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव घेत गंभीर आरोप केले होते। त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून सूत्र हल्ल्यानंतर गोखले बिल्डरने एक पाऊल मागे घेतल्याचं बोललं जातं। त्याच पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकरांनी जैन बोर्डिंगमध्ये जात जैन मुलींचं दर्शन घेतलं। आपल्या दुसऱ्या अंकात आपण पोहोचलोय, तिसरा अंक 1 तारखेपासून चालू आहे आणि तो पण गायवालांना कुठपर्यंत आणलंय त्याच्या अजून जरा माझं लक्ष नाही, पण गायवालांना कोणी पाठवलं आणि कोणी आणलंय त्याच्यावर माझा अभ्यास चालू आहे। आणि अजूनही कोणाला जर खुमखुमी असेल आणि माझ्या विरुद्ध वैयक्तिक टीका करायची तर मला खुलं आव्हान आहे की आता तुम्ही माझ्याशी लढाच, कारण शेवटी आता मी योगींचा आशीर्वादच घेतलेला आहे। जैन बोर्डिंग बद्दल आधी स्पष्टपणे सांगतो की या प्रकरणामध्ये मुरली अण्णा मोहोळ यांनी देखील स्पष्टीकरण दिलंय, त्याचा आणि या प्रकरणाचा काहीही संबंध नाही। विनाकारण रवींद्र धंगेकर खोटे आरोप करतायत आणि हे खोटे आरोप पुणेकरांना देखील माहीत आहे आणि महापालिका निवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर यांना धडा शिकवण्याचं काम पुणेकर निश्चितपणे करतील। जैन बोर्डिंग हाऊसच्या विश्वस्तांनी 3.5 एकर जागा गोखले बिल्डर्सला विकली होती। मात्र केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांचा पूर्वी गोखले बिल्डरशी संबंध असल्यानं हा संपूर्ण व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडला होता। आता या व्यवहारातून गोखले बिल्डर्सनं माघार घेतली असली तरी यावरून सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पोस्टच्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित केले। मुरलीधर मोहोळ यांच्यावरील संकट दूर करण्याचा प्रयत्न, हा सर्व व्यवहार कायदेशीर होता असे भासवण्याचा प्रयत्न, खरंच किती पैसे दिले, कोणत्या माध्यमातून दिले, काही पैसे तर अद्याप द्यायचेच आहेत, मग त्या पैशांच्या परतफेडीची मागणी कशी काय करता येऊ शकते, तपास टाळणे, धोक्यात आलेली प्रतिष्ठा पुन्हा सांभाळण्याचा प्रयत्न, व्यवहाराची वैधता काय, हा व्यवहार खरंच रद्द होणार का? धर्माची जमीन गिळंकृत करणारा जो आका होता तो दुसरा तिसरा कोणी नसून मुरलीधर मोहोळ जे आहेत हे त्याच्या मागचे सगळा कटकारस्थानाचा भाग होता। यांचा केंद्र सरकारमधून राजीनामा झाला पाहिजे। हा व्यवहार
तर रद्द झालाच असता, आज नसता झाला तर उद्या झाला असता. आता मोहळांना वाचवण्याकरता कुठेतरी हा जो असणारी जी खरेदी आणि सगळा जो करार आहे हा रद्द करण्याचा खटाटोप त्यांचा चालला आहे. मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईक असणाऱ्या धर्मदाय आयुक्तांनी नियम डावलून परवानगी कशी दिली, या मूलभूत प्रश्नांचे उत्तरं ही मिळाली पाहिजे. उत्तरच नव्हे तर या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. नुसता तो व्यवहार रद्द करून चालणार नाही. म्हणजे धर्मदाय आयुक्ताला ह्याच्यामध्ये दोषी धरलं पाहिजे. याचं कारण की ट्रस्टी हा काही मालक नाही, तर हा ट्रस्टी फक्त पूर्ण सगळ्या प्रॉपर्टी चॅरिटी कमिशनर बघू शकत नाही, म्हणून चॅरिटी कमिशनरच्या वतीने कोणीतरी सांभाळलं पाहिजे. आणि ती सांभाळण्याची असणारी कल्पना ही ब्रिटिशांची कल्पना आहे आणि म्हणून त्यांनी असणारं जो कोणी ट्रस्टी करतो तो सरकारला ती प्रॉपर्टी देऊन जातो. पुण्यातील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेली जैन बोर्डिंगची जागा ट्रस्टींनी विकण्याचा घाट घातला होता. जवळपास 30,000 कोटींची जागा 3,000 कोटींमध्ये विकल्याचा आरोप होतोय. त्यामुळे आता व्यवहार जरी रद्द होणार असला तरी भूखंडाचं श्रीखंड खाणारे सुटता कामा नये. कुठे गैरव्यवहार होत असल्यास जैन समाजाप्रमाणे प्रत्येक समाजानेही लढलं पाहिजे आणि प्रत्येक शहरात एक रवींद्र धंगेकरांसारखा लढवया नेता जन्माला यावा हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.